सर्वसामान्य शेतकरी कष्ट करतो आहे। सर्वसामान्य बहुजनाचा पोरगा हा नोकरीसाठी कष्ट करतो आहे। सर्वसामान्य गावखेड्यात शिकणारा माझा विद्यार्थी हा सुद्धा मोठ्या आतुरतेने कष्ट करतो आहे आणि नाव आहे कष्टाची शिदोरी। परंतु या कठीण काळामध्ये तुम्हीच मंचावर भेटावं की ज्याच्याकडे आमच्या बहुजनांच्या ज्या हाल अपेक्षा आहेत। मला वाटलं की गजबे साहेब राहतील आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या कुरखेडा तालुक्यातल्याच नाही तर या आरमोरी विधानसभेतल्या शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना जे कष्ट आहेत ते या माध्यमातून आपल्याला सोडवता येतील। म्हणून मी सुद्धा गडचिरोलीवरून आलो की या निमित्ताने तरी गजबे साहेब आम्हाला त्या ठिकाणी सापडतील। परंतु चांगदेव भाऊ तुम्ही सापडला हरकत नाही, कारण की तुम्ही सुद्धा गजबे साहेबांचा एक मजबूत हात आहात आणि या मजबूत हाताच्या माध्यमातून या आरमोरी विधानसभा क्षेत्रातले प्रश्न त्यांच्या मुखातून विधान भवनामध्ये सभागृहामध्ये मांडतील आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल अशा पद्धतीचा हा आयोजन होता आणि या प्रसंगी आपण भेटलात हरकत नाही। आम्हाला एवढ्याच अपेक्षा आहेत। आपण सुद्धा तरुण आहात, मी सुद्धा तरुण आहे आणि तुम्ही आम्ही अनेक दिवसापासून समाजकारणामध्ये काम करत आहोत। समाजकारण करता करता आज राजकारणामध्ये मोठमोठ्या जबाबदाऱ्या तुम्हाला सुद्धा मिळाल्या, आम्हाला सुद्धा मिळाल्या। परंतु हे होत असताना ज्या पद्धतीनं ज्या कारणासाठी आपण तुम्ही आम्ही सगळेजण या समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये आलो, परंतु गेल्या 10 वर्षापासून मी म्हणत नाही की मागील 2014च्या पूर्वी अनेक प्रश्न या जिल्ह्यातले असतील ते सुटले, परंतु गेल्या 10 वर्षापासून या शेतकरी बांधवांचे जे मुळात आरमोरी विधानसभा क्षेत्रातले आणि कुरखेडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। तो मग विद्युत, कृषी पंपाचा प्रश्न असू द्या, लोड शेडिंगचा प्रश्न असू द्या, सातत्यानं आम्ही आमच्या मागण्या त्या ठिकाणी मांडतो। आमच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडल्या जातात। आमदार साहेब त्या ठिकाणी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्नही करत असते, आम्ही म्हणणार नाही की ते करत नाही। परंतु या राज्याचे ऊर्जा मंत्री जे आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा जर या गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे जर ऊर्जा विभागाचे प्रश्न सुटणार नसते तर माझं असं म्हणणं आहे चांगदेव भाऊ की आपले जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा आमदार आहेत हे कुठेतरी कमी पडत आहेत आणि त्यांना त्या सभागृहामध्ये जाऊन आपले प्रश्न मांडावेत आणि ते पूर्ण करावेत याकरिता आम्ही त्यांना सभागृहात पाठवलं। परंतु गेली 9-10 वर्ष झाली ज्या ठिकाणी माझा शेतकरी बांधव आहे त्याच ठिकाणी अजून तशाच पद्धतीने राबतोय। त्यांना अजूनही जे विद्युत पंपाचे कनेक्शन पाहिजे ते मिळालेले नाही। मी हा एकच विषय याच्याकरिता घेतला, विषय अनेक आहेत। आमदार साहेब असते तर त्यांच्या समोर आम्हाला मांडता आलं असतं। आम्ही मागेच आता आमदार साहेब आमच्या सोबत सभागृहामध्ये वनमंत्र्यांच्या बैठकीमध्ये होते। त्यांना माहिती आहे की या विधानसभा क्षेत्रामध्ये रानटी हत्ती आणि वाघांचा हौदच आहे, अनेकांचे जीव चालले। हे होत असताना सुद्धा आमदार साहेबांनी त्या ठिकाणी जे प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होते, ज्या सभागृहामध्ये त्यांच्या बोलण्याने इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकले असते, ते प्रश्न त्या ठिकाणी मांडण्यासाठी ते कुठे कमी पडले। आणि मित्रा आमचे मोठे बंधू चांगदेव भाऊ सांगताना दुःख होते की आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही तर या आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये वाघाच्या हल्ल्यात आणि रानटी हल्ल्यामध्ये हत्तींच्या हल्ल्यामध्ये अनेकांचे जीव तर गेले, पण अनेक शेतकऱ्यांची नुकसान सुद्धा झाली। ती नुकसान भरपाई मिळावी म्हणून वनमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन आम्हाला आंदोलन करावं लागलं। जर लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून जर गजबे साहेब त्या ठिकाणी पाठपुरावा केले असते, इथल्या शेतकऱ्यांना जर आम्हाला न्याय मिळवून दिला असता तर आम्हाला इथून त्या वनमंत्र्यांच्या घरासमोर जाण्याची गरज पडली नसती। हे इथेच ठेवलं। आम्ही मागील वर्षी सुद्धा याच वनमंत्र्यांच्या अनेक या ढसाळ कारभारामुळे, पालकमंत्र्यांच्या अनेक ढसाळ कारभारामुळे गडचिरोली ते नागपूर 175 किलोमीटर पैदल त्या ठिकाणी गेलो। कशासाठी गेलो? आम्हाला त्या ठिकाणी काही कुत्र्यांचं चावलं नव्हतं, आम्हाला काही खूप मोठं राजकारण त्या ठिकाणी करायचं नव्हतं, परंतु या शेतकऱ्यांचे प्रश्न खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्यांनी लक्ष केंद्रित करावं, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आणि युवकांच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो। पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं की येत्या महिन्याभरामध्ये
गटर चालू करा ना की अरे होते नाही अरे तो उद्घाटन मध्ये आम्ही हे प्रश्न सोडवू, परंतु मित्रांनो सांगताना अतिशय दुःख होत आहे चांदे भाऊ, याच्यामध्ये तुम्ही लोकांचा, कार्यकर्त्यांचा, प्रमुख पदाधिकाऱ्यांचा दोष आहे असं आम्ही म्हणणार नाही. गेली वर्षभर झाले चांदे बाबू, तुम्ही सुद्धा हे गोष्टी त्यांच्या समोर मांडलं पाहिजे. गेली वर्षभरात या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आले नाहीत. या पालकमंत्र्यांनी या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना, युवकांना वाऱ्यावर सोडून दिलं. या जिल्ह्यातली एक सुद्धा डीपीडीसीची बैठक आजपर्यंत जिल्ह्यामध्ये झाली नाही. आम्ही वारंवार ओरडत आहोत की जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन आपण डीपीडीसीची बैठक लावली पाहिजे, परंतु पालकमंत्री ठाकूर मात्र एक बैठक आता नागपूरला घेतली. याच्यामध्ये जर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार असतील तर चांदे भाऊ, आपल्याला राजकारण आणि समाजकारण करण्याची गरज काय? मी तुम्हाला दोषी बिलकुल ठरवणार नाही. आज आम्ही आलो होतो ते गजबे साहेबांनाच विचारणार होतो की साहेब, आम्ही न्याय मागायचा कुणाला? या जिल्ह्याचा पालक जर आम्हाला लक्ष देणार नसेल, या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी म्हणून जर तुम्ही आमच्याकडे लक्ष देणार नसाल, तर सर्वसामान्य या कुरखेडा गावात, तालुक्यातल्या या तळेगाव गावातला शेतकरी तुमच्या नागपूर आणि मुंबईमध्ये येऊन आपले प्रश्न सोडवणार काय? हा आम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारायचा होता. गजबे साहेबांनी काय विकास केला, काय नाही केला ते येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण बोलू. त्याच्यावरती ते सुद्धा सांगतील की आपण कशा पद्धतीने लोकांना न्याय दिला. परंतु हे होत असताना माझी एवढीच विनंती त्यांना करायची होती की तळेगावच्या सर्वसामान्य युवकांना आता झालेल्या पोलीस भरतीमध्ये किती तरुण मुलं आपल्या गावातले लागली आणि त्यांना आपण न्याय देऊ शकलो का? मित्रांनो, आपण जरी माझं भाषण ऐकताना आपल्याला बरं वाटत असेल, पण चांदेव भाऊ, दुःख आम्हाला ज्या ज्या गावात आम्ही जातो या आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. अनेक तरुणांनी पोलीस भरतीमध्ये त्या ठिकाणी आपली स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी केली. मैदानी खेळामध्ये त्यांनी तयारी केली, ग्राउंडवरती सगळ्यांना मार्क मिळाले, परंतु स्पर्धा परीक्षेची त्या ठिकाणी नियोजित अभ्यास नाही केला म्हणून म्हणा, किंवा त्या ठिकाणी त्यांच्याकडे अभ्यासिका नाही म्हणून म्हणा, अनेक असे आरमोरी विधानसभा क्षेत्रातले तरुण आहेत जे या पोलीस भरतीमधून मुकले. पाहताना त्यांच्याकडे दुःख आम्हाला होतं, कारण की त्यांचं आयुष्य एक एक वर्ष वाया चालला. जर गजबे साहेब असते तर आम्ही सांगितलं असतं, साहेब एक रोड नाली कमी केले तरी चालेल, एक 5-10 लाखाचा रोड नाही केला तरी चालेल, परंतु प्रत्येक गावामध्ये गाव तिथं अभ्यासिका चालू करा, जेणेकरून माझ्या सर्वसामान्य तरुणाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी त्याचा फायदा होईल. परंतु हरकत नाही, आजच्या या आमच्या ज्या वेदना आहेत तुमच्या मार्फतीने त्यांच्यापर्यंत पोहोचतील. विषय अनेक आहेत, परंतु आमच्या नाट्यरसिक बांधवांना नाटकाचा आस्वाद घ्यायचा आहे, म्हणून मी जास्त काही आता बोलणार नाही. एवढंच आपल्या माध्यमातून विनंती करतो की ऊर्जा विभागाचा एक हा विषय आपण त्यांना सांगावं. स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या अभ्यासिका गावागावामध्ये तयार करण्यासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा, हे मागणी फार गरजेची आहे. मी काल परवा पिसेवर्ध्या गावात गेलो, 10 मुलांनी मैदानी खेळामध्ये त्यांनी पुढे आले, परंतु अभ्यास न केल्यामुळे परीक्षेमध्ये नापास झाले. आज ते पोरं एवढे धाडधिप्पाट पोरं आज लागू शकले नाही, याचा दुःख माझ्या मनामध्ये आहे आणि मी ते बोलण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. हरकत नाही, तुम्ही सुद्धा या विषयाला गांभीर्याने घ्यावं, कारण की तुम्ही सुद्धा होपकरू कार्यकर्ते आहात. त्याच्यामुळे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या शासन दरबारी आणि आमच्या या आमदार महोदयांपर्यंत पोहोचवावं, कारण की आम्हाला अपेक्षा फक्त आमदारापर्यंतच आहे. तुमचे खासदार तर अजूनपर्यंत गेली 10 वर्ष झाले. आम्ही गडचिरोलीत राहतो, आम्ही तिथे बघितलेच नाही. तळेगावचे लोक बघितले की नाही मला माहिती नाही, म्हणून आम्हाला खासदाराकडून अपेक्षा नाही, पण आमदाराकडून अपेक्षा आहे. आमदार साहेब सुद्धा जर आम्हाला खांद्यावर हात ठेवून भूतदबा जर देणार असतील तर पुढच्या वेळेस आम्हाला काँग्रेस पक्षाचा आमदार निवडून आणावं लागेल आणि या तळेगावच्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते आम्हाला पूर्ण करावे लागतील. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.